उसाच्या बांधावरती संबंध, चुलतीचा अंत, पुतण्या ताब्यात. प्रेक्षकांनो, ही घटना सत्य आहे, फक्त यामधील काही माहिती बदललेली आहे जेणेकरून कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचणार नाही. घटना आहे लता धावडे हिची. एक 54 वर्षांची कष्टाळू, शांत आणि समजूतदार स्त्री. गावामध्ये सगळ्यांना परिचित असलेलं तिचं नाव. ती रोज नवऱ्यासोबत शेतामध्ये राबायची, घर सांभाळायची आणि मन लावून संसार देखील करायची. तिचं आयुष्य जरी साधं आणि शांत वाटत असलं तरी नियती तिच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. 7 डिसेंबर 2024 सकाळी ती रोजच्या प्रमाणे शेतामध्ये गेली. दिवसभर शेतामध्ये राबल्यानंतर ती जेवायला म्हणून घरी आली आणि थोडी विश्रांती केल्यानंतर पुन्हा शेतामध्ये गेली. कोणालाही कल्पना नव्हती की ही तिची शेवटची दुपार ठरणार होती. संध्याकाळी 4च्या सुमारास पती बबन धावडे यांनी तिला शोधायला सुरुवात केली. आवाज दिला, फोन केला, पण कुठेही आणि काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. कुटुंबियांनी शेताजवळ शोधाशोध केली आणि शेवटी उसाच्या शेताजवळ त्यांना एक भयंकर दृश्य दिसलं. लता रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली होती. तिच्या चेहऱ्यावरती गंभीर जखमा होत्या, कपडे मळलेले आणि शरीर अक्षरशः चिरडलेलं. गावामध्ये क्षणार्धात चर्चा सुरू झाली. बिबट्याचा हल्ला झाला, कारण त्या भागात बिबट्याचा वावर वाढला होता. अनेक शेतकऱ्यांनी याआधी बिबट्या पाहिल्याचं सांगितलं देखील होतं. वनविभाग आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. आता यवत पोलीस स्टेशनचे फौजदार सलीम शेख यांनी तपासाला सुरुवात केली. शवविच्छेदन झालं आणि बिबट्याच्या हल्ल्याचा संशय जणू सिद्ध झाला. गावात भीतीचं वातावरण पसरलं. सगळीकडे पिंजरे लावण्यात आले, गस्त वाढवली गेली, पण पोलीस मात्र थोडेसे साशंक होते. ससून रुग्णालयातून आलेल्या शवविच्छेदनाचा अहवालात लक्ष वेधणारी बाब होती. लता यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावरती झालेल्या जखमा बिबट्याच्या हल्ल्याशी सुसंगत नव्हत्या. इतकंच नाही तर नागपूर फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानुसार त्या जखमांवरती कोणत्याही प्राण्याच्या लाळेचे अवशेष देखील मिळालेले नव्हते. म्हणजेच हा बिबट्याचा हल्ला नव्हताच. प्रेक्षकांनो, पोलिसांचा संशय आता बळावला होता. आता हा अपघात, प्राणी हल्ला नाही तर काहीतरी वेगळंच आहे असं पोलिसांच्या लक्षात आलं होतं. त्यांना वाटत होतं हा एक पूर्वनियोजित कट आहे. 3 मार्च 2025 रोजी पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली. धुळे जिल्ह्यातील 40गाव तालुक्यात सतीलाल मोरे नावाचा एक 30 वर्षीय मजूर संशयाच्या केंद्रात आला. त्याला आता बोलवण्यात आलं. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरं देत राहिला, पण जेव्हा पोलिसांनी पुरावे दाखवले तेव्हा मात्र त्याने गुन्ह्याची कबुली दिली. लता धावडे हिचा आपला पुतण्या अनिल धावडे याच्यासोबत अनैतिक संबंध होता. दोघं जण शेतामध्ये गुपचूप भेटायचे, पण हळूहळू लता आता अनिलकडून पैशांची मागणी करू लागली होती. अनिलला वाटू लागलं ही गोष्ट उघड झाली तर आता त्याचं आयुष्य बर्बाद होईल. त्यामुळे लताला संपवण्याचा निर्णय घेतला आणि सतीलाल मोरेला 1.5 लाख रुपये देऊन हाताशी धरलं. 7 डिसेंबर रोजी अनिलने लताला फोन करून शेताजवळ बोलवलं. ती काहीही न विचारता तिथं गेली. तिथे आधीच दबा धरून बसलेला सतीलाल होता. अनिल आणि सतीलाल या दोघांनी मिळून त्याला पकडलं. तिचं तोंड दाबलं. तिने सुटण्याचा खूप जास्त प्रयत्न केला, पण अनिलने गला आवळून तिला बेशुद्ध केलं. त्यानंतर एका मोठ्या दगडाने तिच्या डोक्यावरती आणि चेहऱ्यावरती जोरात वार केले. लता शेवटी निशब्द झाली. तिचा जीव गेला. त्यांनी लताचं शरीर उसाच्या शेतामध्ये ओढून नेलं. आजूबाजूचं दृश्य अशा प्रकारे बदललं की तो बिबट्याच्या हल्ल्यासारखं वाटेल. काही झाडं मोडली. जमिनीवरती संघर्षाच्या खुणा होत्या. सगळं अगदी व्यवस्थित आखलेलं होतं, पण गुन्हा मात्र लपवता आला नाही. फॉरेन्सिक पुरावे आणि सतीलालची कबुली हीच पुरेसी होती. अनिल धावडे आणि सतीलाल मोरे या दोघांना अटक करण्यात आली.
ज्यांच्यावर घरचा विश्वास होता, ज्याला लता मुलासारखी मानायची, त्यानेच तिचं आयुष्य आता संपवलं होतं. गाव मात्र सुन्न झालं. या घटनेमधून शिकण्यासारखं खूप काही आहे. नात्यांमध्ये मर्यादा पाळणं अत्यावश्यक आहे. स्वार्थी प्रेम, पैशाची लालसा आणि अनैतिक संबंध यांचा शेवट केवळ दुःखदच असतो. लता धावडे ही एक साधी, कष्टाळू स्त्री होती, पण तिच्या आयुष्याचा शेवट एका विश्वासघाताने झाला. नातं हे प्रेमावर आणि आदरावर उभं असतं, फसवणुकीवरती नाही. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. सोबतच आपल्या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि सबस्क्रिप्शनच्या सोबतच शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सगळ्यात पहिल्यांदा पाहता येतील. धन्यवाद.